मराठी लघुलेखन 80 शब्द प्रति मिनिट. गती उतारा सुरू. परिच्छेद. अध्यक्ष महोदय. परिच्छेद. महाराष्ट्रामध्ये सहकारी चळवळीची वाढ झालेली आहे आणि विविध क्षेत्रांमध्ये जी प्रगती झाली त्यामधून काही प्रश्नही निर्माण झालेले आहेत. या चळवळीमध्ये काही दोष आहेत, म्हणून या अनुभवामधून सहकारी चळवळ योग्य दिशेने पुढे जावी. ज्या अडचणी उपस्थित होतात त्या दूर होण्याच्या दृष्टीने यामध्ये सुधारणा व्हावी यासाठी 9 पॅनल्स सुरुवातीला नियुक्त केले होते. त्यानंतर केंद्रीय पॅनल श्री पागे साहेबांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केले होते. लॉ कमिशनने सुद्धा श्री पागे साहेबांच्या पॅनलच्या शिफारशी केल्या आहेत. त्यावर विचार करून त्यांनी रिपोर्ट दिला. त्या अहवालाचा आणि शिफारशींचा विचार करून सरकारने अनेक महत्त्वाच्या तरतुदी करणारे आणि दुरुस्ती करणारे विधेयक या ठिकाणी आणले आहे. त्यातील काही प्रमुख गोष्टींचा मी उल्लेख करीन. एक सहकारी संस्था आतापर्यंत दुसऱ्या सहकारी संस्थेबरोबरच पार्टिसिपेशन करू शकत होती, परंतु काही अशा तऱ्हेचे प्रकल्प आहेत की ज्यामध्ये कदाचित त्या सहकारी क्षेत्रातील संस्था नसतील त्यांच्याबरोबर पार्टिसिपेशन करता यावे. त्यामध्ये सार्वजनिक क्षेत्र किंवा सरकारने मंजूर केलेल्या अशा दुसऱ्या कंपन्या बरोबर सुद्धा आणि या सोसायटीचे जे स्वरूप आहे ते न जाता आणि जे सभासद आहेत त्यांच्या हितामध्ये बदल न करण्याची परवानगी देण्याची या कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे. त्याचप्रमाणे चुकीच्या माहितीच्या आधाराने एखादी संस्था रजिस्ट्रेशन झाली असेल आणि नंतर ते उघडकीस आले असेल तर ते रद्द करण्याची तरतूद यामध्ये आहे किंवा त्या सोसायटीचा जो मूळ उद्देश आहे तो उद्देशच राहिला नाही. काम संपले आहे तेव्हा तिचे परिसमापन करण्यासाठी लांब पद्धती न अवलंबिता तिची नोंदणी रद्द करण्याची तरतूद यामध्ये केलेली आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी संस्थेचे सभासद करून घेण्याच्या बाबतीत सहकारी संस्था प्रतिसाद देत नाहीत, म्हणून जर अशा काही गोष्टी असतील आणि त्याने रजिस्ट्रारकडे अपील केलेले असेल तर अशा परिस्थितीत त्या कार्यालयाने सभासदाला 3 महिन्यांच्या आत आपला निर्णय कळवावा. स्टॉप.